संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झाले व त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत। संजय राऊत हे एक राज्याला लागलेली विकृती आहे। मोदींवर बोलणे तसेच लिहिणे एवढी राऊत यांची पात्रता नाही। मुंबईमधील अनेक भूखंडांचे घोटाळे जर बाहेर काढले तर एक वेगळेच पुस्तक त्यांच्यावर छापावे लागेल, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली। तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, पदाचा मान आपण राखला पाहिजे, अशा विकृत माणसाविषयी आपण काय बोलावे, ज्यांनी जनाधार गमावला आहे, लोकांचा विश्वास गमावलाय, त्यांनी अशी पुस्तके लिहिणे व प्रसिद्धीच्या झोतात राहणे एवढेच बाकी राहिले। संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ठाम मत राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले। राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी रोहिणी पवार, अहिल्यानगर। मुळात ज्या विकृतीचा मी निषेध करतो, संजय राऊत एक विकृती आहे राज्यामध्ये आलेली। म्हणजे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या वर बोलणं लिहिणं हे खरं म्हणजे त्यांची एक पात्रता नाहीये। आपल्या खाली काय जळतं, मुंबईच्या अनेक भूखंडातले घोटाळे जर बाहेर काढले तर त्याचे वेगळे पुस्तक त्यांच्याबद्दल छापावं लागेल, तर त्यांच्या नेत्यांबद्दल छापावं लागेल। मला वाटतं पदाची गरिमा ठेवली पाहिजे। आणि खरं म्हणजे इतके विकृत अशा माणसाच्या संदर्भामध्ये मला वाटतं काय आपण तरी काय प्रतिक्रिया देणार, ज्यांनी जनाधार गमावलेला आहे, ज्यांनी लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही आहे। आता त्यांना दुसरा कोणताही मार्ग नाही आहे, आता फक्त असे पुस्तकं लिहिणं आणि आपल्या प्रसिद्धीच्या झोतात राहणं। तर मला वाटतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे, विना फी असं माझं मत।